येते सध्याच्या घडीची महत्त्वाची बातमी। पाकिस्तानचा फुसका बार आता समोर आलेला आहे। पुन्हा एकदा पाकिस्तानचं हे पितळ उघडं पडलंय। पाकनं भारतावर डागलेलं मिसाईल फुटलंच नसल्याचं या ठिकाणी कळतंय। तर पाकचा हा फुसका बार सध्या पाहायला मिळतोय। पाकिस्तानने जे मिसाईल डागलेलं होतं भारतावर हल्ला करण्यासाठी ते मिसाईल फुटलंच नाही आणि अशा प्रकारे हा पाकचा फुसका बार इथे या ठिकाणी आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। तर हेच ते मिसाईल आहे जे डागून हल्ल्याचा उद्देश होता। जैसलमेर मधली दृश्य सध्या आपण पाहतोय। जैसलमेरवर हल्ला करण्यासाठी पाकने हे मिसाईल या ठिकाणी डागण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकचा हा डाव पूर्णपणे उधळलाय, कारण त्यांचं मिसाईलच या ठिकाणी फुसका बार निघाल्याचं समोर आलं। हे मिसाईल न फुटताच अशा प्रकारे खाली पडलेलं आहे। एकूणच हा हल्ल्याचा प्रयत्न पाकचा होता जैसलमेरमध्ये, मात्र हे मिसाईल फुटलंच नसल्याची माहिती आता समोर येते। तर अनेक ठिकाणी खरं तर पाकनं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये जैसलमेरचा सुद्धा समावेश आहे। राजस्थानातल्या जैसलमेर या भागामध्ये हा हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता, मात्र हे मिसाईल फुटलंच नाहीये। पाकचा हा फुसका बार निघालेला आहे आणि या ठिकाणी नागरिकांमध्ये धडाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। इथे नागरिक हे मिसाईलचे अवशेष पाहण्यासाठी आलेले आहेत। एकूणच पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती त्यांनी दिलेली आहे। आता या अवशेषांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर येते। महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तान वारंवार त्या ठिकाणी युद्धाचे दावे करतोय, युद्ध करण्याचे प्रयत्न करतोय, मात्र वारंवार भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जातंय आणि दुसरीकडे पाकचे हे फुसके बार सुद्धा समोर येतात। तर आपण पाहतोय पाकचा हा फुसका बार आहे जे मिसाईल हल्ल्यासाठी पाठवण्यात आलेलं होतं। ज्या मोठमोठ्या बाता पाकिस्तान करत होतं आणि आता हा पाकिस्तानचा फुसका बार निघालेला आहे आणि हे फुसकं मिसाईल बघण्यासाठी इथले नागरिक सध्या या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत। पाकिस्तान वारंवार खरं तर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कुठे भारताकडून त्यांचे हल्ले हाणून पाडण्याचे हे प्रयत्न भारताकडून यशस्वी होत आहेत, तर दुसरीकडे अशा प्रकारे हा फुसका बार पाकिस्तानचा मिसाईल फुसकं हे मिसाईल समोर आलेलं आहे।